नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी ही ट्रेंडिंग स्लीव्ज दाखवणार आहे तुम्हाला, जी आता लेस होती ती लावणार आहे त्याला। आणि ह्या ज्या स्लीव्ज आहेत मी ह्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण पहिल्यांदा मेजरमेंट बघूया। तर हे जे फॅब्रिक आहे ते आपण दोन पार्ट्स घेतलेले आहेत, ते आपण फोल्ड केलेले आहेत। आणि इकडे बंद बाजू आहे आणि इकडे ओपन बाजू आहे। तर जिथं बंद बाजू आहे तिथं आपल्याला उंची 14 घ्यायची आहे आणि जिकडे खालच्या साईडला आपल्याला ही 7 वरती आपल्याला खूण करून घ्यायची आहे। म्हणजे जी खालची साईड आहे ती 7 आहे आणि जी उंची आहे ती 14 आहे। आता आपल्या जी वरची साईड आहे तिथे आपल्याला 4 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। हे खूपच कापड सुळसुळीत असल्यामुळे हे सारखं हलत आहे, त्याच्यामुळे त्याला मी इथे पहिल्यांदा पिन लावून घेते, जेणेकरून हे कट करताना इकडे तिकडे सरकणार नाही। तर आता आपण वरचं माप टाकूया। तर इथे आपल्याला 4 इंचावरती माप टाकायचं आहे आणि हे 4 इंच आणि जे खालचं 7 इंच आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर ही स्लीव्ज आहे ती खूप सुंदर दिसते। म्हणजे ज्या ऑर्गेन्झाच्या साड्या असतात किंवा तुमच्या नेटच्या साड्या असतात त्याला तुम्ही ऑर्गेन्झाचं कापड लावू शकता, किंवा जिमीचूच्या ज्या साड्या असतात त्यासुद्धा फॅब्रिकला ही खूप सुंदर स्लीव्ज दिसते। आणि जी मगाशी दाखवलेली लेस जी आहे ती तर लावल्यावर तर एकच नंबर स्लीव्ज दिसते। पार्टीवेअर साड्यांना अशा स्लीव्ज आपण ट्राय करू शकतो, कारण ह्या स्लीव्ज आहेत त्या खूप छान दिसतात। आणि ह्या स्लीव्जमध्ये आतमध्ये पण एक छोटी स्लीव्ज येते, त्याच्यामुळे ही स्लीव्जला आपल्याला कम्फर्टेबल राहतं घालायला, म्हणजे आपण घालू शकतो की जेणेकरून ओपन राहणार नाही। तर इथे आपण आता ज्या पिना लावल्या होत्या ते काढून घेतलेल्या आहेत आणि आपण हे असं माप टाकलेलं कापड आहे। तर आता मी ही एक स्लीव्ज तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा जी खालची साईड आहे त्याला आपण लेस म्हणजे बघायची अगोदर लेस। तर इथे आपण लेस लावायच्या अगोदर इथे आपण दुमडून घेऊया। अगदी छोटी दुमड टाकायची आहे, जेणेकरून ते खालचं कापड व्यवस्थित राहावं म्हणून। जर खाली अगदीचं कापड व्यवस्थित असेल तर काही गरज नाही आहे टीप टाकायची। तर इथे आपण टीप टाकून घेऊ आणि मग नंतर याला आपण लेस अटॅच करूया। तर अशा ह्या ज्या लेस आहेत लटकनच्या लेस, ह्या खूप सुंदर सुंदर मण्यांमध्ये मिळतात। म्हणजे अशी जर लेस लावली तर आपल्याला, म्हणजे मला असं वाटत होतं की अशी लेस लावली तर चांगलं वाटेल, पण अशी काही लेस चांगली वाटत नाही, म्हणून जी लेसच्या वरचा जो भाग आहे तो मी वरतीच घेतलेला आहे। तर ह्या ज्या लेस आहेत ह्याच्यात खूप सुंदर सुंदर प्रकार मिळतात। हा जो आहे तो रोज गोल्डमध्ये कलर आहे, गोल्डन आहे, सिल्वर आहे, आणखीन अजून एक कॉपरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लेस मिळतात। ही मण्यांची लेस आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आपले जे वेगवेगळे मणी, आपले जे आरीवर्कचे मणी असतात ना त्याच्यातसुद्धा खूप सुंदर सुंदर लेस आलेल्या आहेत। थोड्या कॉस्टली असतात ह्या लेस, पण दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि अगदी त्या स्लीव्जला लुक येतो त्या लेसनी। तर आता इथे आपण लेस लावून घेतलेले आहे आणि जे प्लेट्स घ्यायच्या आहेत त्या अशा डिरेक्शनमध्ये घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपला पफ व्यवस्थित येईल किंवा आपल्या जे लेअर आहेत त्या खूप छान पडतील। तर मी ही वरच्या दिशेने प्लेट्स घेत आहेत, काही जण खालच्या पण दिशेने घेतात, दोन्ही छान दिसतं। पण ज्या वरच्या दिशेने आपण प्लेट्स घेतो ना त्या खूप सुंदर दिसतात, कारण त्या लेअरमध्ये छान पडतात। जिथपर्यंत आपलं हे कटिंग होतं ते जी 14 उंची होती तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर या साईडला ही सेम डिरेक्शन, म्हणजे इकडे जशा घातल्या होत्या तशाच इकडे पण प्लेट आपण घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। जर तुम्ही ही स्लीव्ज आरामशीर करू शकता, कारण खूप सोपी स्लीव्ज आहे, बघायला दिसते अवघड पण खूप सोपी स्लीव्ज आहे। आणि अगोदर आपल्याला छोटी स्लीव्ज आतली तयार करून घ्यायची आहे, ती 3.5 इंच 3 इंचाची तुम्ही स्लीव्ज बनवू शकता, तुम्हाला जशी आवडेल तशी। मी इथे 3.5 इंचाची स्लीव्ज बनवून घेतलेली आहे आणि ती मी सॅटिनच्या कापडमध्ये घेतलेली आहे बनवून। तर आता हे आपल्या स्लीव्जचे प्लेट्स घालून झालेले आहेत। आता आपण जी स्लीव्ज तयार केलेली होती ती घेऊया। तर सेंटरपासून मी इथे 6 इंचावरती खूण करून घेणार आहे आणि मी 6 इंचापासून ही स्लीव्ज अटॅच करणार आहे। तर ही स्लीव्ज आपण आता अटॅच करून घेऊया।
अगदी सोपी स्लीव्ज आहे, पण दिसायला खूपच सुंदर दिसते. पण जशी साडी असेल किंवा जसं ब्लाऊज पीस असेल ना, तशासाठीच ही स्लीव्ज छान दिसते. म्हणजे कॉटन वगैरेसाठी ही स्लीव्ज एवढी खास दिसत नाही. ही जी ऑर्गेन्झा, जी मिचूजच्या साड्या असतात ना, त्या कापडासाठी खूपच छान दिसते. आणि नेटला सुद्धा छान दिसणार आहे ही स्लीव्ज, कारण आपण आतून तर अस्तरचं जी स्लीव्ज तयारच करत असतो, त्याच्यामुळे ही स्लीव्ज आरामशीर करू शकता तुम्ही. आता आपण इथे सेंटर व्यवस्थित ठेवून इथे जिथे आपली मोकळी जागा होती तिथे आपण छोटे छोटे प्लेट्स घेणार आहोत. दोन्ही साईडला छोट्या छोट्या सेम डिरेक्शनमध्ये प्लेट्स घेणार आहोत. आता इथे आपली स्लीव्ज तयार व्हायला आलेली आहे. तर तुम्ही ही स्लीव्ज नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि म्हणजे तुम्हाला अजून काय पाहायचं असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही स्लीव्ज कशी वाटली तुम्हाला आणि तुम्ही बनवली का, तर तुम्ही कोणत्या शहरातनं वगैरे बघता हे सुद्धा तुम्ही मला सांगा, जेणेकरून मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. तर हे बघा, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.